पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मागील 20 ऑगस्टपर्यंत 163 पॉक्सोचे बलात्काराचे सह गुन्हे दाखल झालेले आहेत IPC सह आणि विनयभंगाच्या 185 केसेस हे दाखल झालेले आहेत. प्रामुख्याने दोन्हींचा आपण आढावा घेतला तर इथले जे आरोपी आहेत ते बलात्काराच्या केसेसमध्ये जवळजवळ 100% आरोपी हे जी आपली पीडिता आहे तिच्या ओळखीचे नातेवाईकांपैकी किंवा जवळच्या मित्रपरिवारातल्या पैकी राहिलेले आहेत. आणि त्याच पद्धतीने जे विनयभंगाच्या घटना घडलेल्या आहेत त्यातले पण जवळजवळ 93% आरोपी हे ओळखीचे आहेत. यातनं एक दिसून येतं की बऱ्याच ठिकाणी जवळच्या व्यक्तीकडनं अशा प्रकारे लहान मुलांवरती चुकीच्या पद्धतीने अत्याचार हे घडतात. अशा घटना घडू नये म्हणून पोलीस विभागातर्फे शाळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं गुड टच, बॅड टच, पोलीस काका, पोलीस दिदी अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. त्याच पद्धतीने तक्रार पेटी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आपण सुरू केलेल्या आहेत. शिक्षक जे आहेत त्यांचं सुद्धा याच्यामध्ये आपण प्रशिक्षण घेऊन शाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुलांचा वेळ जातो. त्यामुळे अशी जर एखादी घटना घरामध्ये किंवा नातेवाईकांकडून घडली तर ते कुठलंही प्रेशर न घेता शिक्षकांना पण त्यांनी सांगावं या दृष्टीने शिक्षकांचं सुद्धा आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि पालकांना सुद्धा आमचं वेळोवेळी आव्हान असतं की अशा प्रकारची कुठलीही जर घटना ओळखीच्या व्यक्तीकडनं जर घडली तर ती कुठल्याही प्रकारे तिचं तुझ्याकडे दुर्लक्ष न करता कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांना तात्काळ कळवली गेली पाहिजे. पॉक्सो ऍक्ट प्रमाणे शिक्षकांवरती पण जबाबदारी असते की ज्या कुठल्या व्यक्तीला पहिल्यांदा या प्रकारची माहिती प्राप्त होते त्यांनी ती तात्काळ पोलिसांना कळवली पाहिजे जेणेकरून मग कायदेशीर प्रक्रिया आपली सुरू करता येईल. एकंदर याच्यामध्ये 10 वर्षांखालील जी संख्या आहे या एकूण दाखल गुन्ह्यांपैकी ती 10% आसपास ही संख्या ही 10 वर्षांखालील पीडित व्यक्तींची मुलांची मुलींची आहे. म्हणजे जवळजवळ जो मेजर जो चंक आहे जिच्या या घटनांमध्ये जी पीडित आहेत ते 12 ते 16 वयोगटामध्ये हे मॅक्सिमम पीडिता याच्यामध्ये दिसून येत आहेत. प्रामुख्याने अशा प्रकारच्या मुलांना परत सायकोलॉजिकल हेल्प मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत त्यांची सुद्धा मदत पोलीस त्याच्यानंतर मग घेतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.